हाय हॅलो नमस्कार. कसेच सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. गॅलरीमध्ये बसली आहे आणि चहा एन्जॉय करते सकाळी सकाळी. खरं तर आज खूप लवकर 6:30 वाजलेत आणि आज मला एका ठिकाणी जायचं आहे, त्याच्यामुळे जरा म्हटलं पटपट आवरते. तसं तर वेळ नव्हता, पण मला इच्छा झाली की वातावरण पण मस्त आहे, ऊन नाही आहे, काही नाही आहे. खूप दिवसानंतर शांत एकटीच गॅलरीत बसली आहे सकाळी सकाळी. सो म्हणलं चला व्हिडिओ पण चालू करूयात. आणि आजचा दिवससुद्धा स्पेशल आहे, कारण भरपूर सगळ्या गोष्टी होणार आहेत, जसं मी पुढे तुमच्यासोबत शेअर करेलच. एक इव्हेंट आहे आज. कुठलं काय ते मी सांगते तुम्हाला निवांत एकदम नंतर रेडी होऊन, कारण आता पटापट आवरायचं आहे मला आणि त्याच्यानंतर निघायचं आहे. कोणी उठलेलं असेल नसेल, हा मात्र माझ्यासाठी नेहमी उठलेला असतो. कोणासाठी हा उठलेला असतो तसा. हॅलो हॅलो, त्याला माहिती आहे कॅमेरा चालू आहे म्हणून नखरे करते. हॅलो, बघितलं. आणि तेच जर मी इकडे ये बोलले असते ना की तुझी मालिश करते, छान छान लाड करते, तर पटकन आला असता. इतका आगाव आहे. येस, आवरलं आहे माझं. आणि बऱ्याच दिवसानंतर असा भरपूर वेळ देऊन मी असं छानसा मेकअप केला आहे आणि एक टर्नआउट पण छान झाला आहे. मला हा लूक तुमच्यासोबत खरं तर शेअर करायला आवडेल. सो लवकरच मी तोसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. आता 8 वाजलेत, साधारण 8:30 पावणे 9पर्यंत मला निघायचं आहे. नाश्ता वगैरे काही बनवलेलं नाही आहे. सुरुवातीला विचार केला होता पहिले नाश्ता करेल, त्याच्यानंतर आरामात आवरेल. पण यांचं असं झालं की कशाला एकटीसाठी कशाला तू आत्ता बनवते, आमच्यासाठी तर नंतरच काहीतरी आम्ही खाऊ, तर मग त्याच्यापेक्षा तू खालीच जा, तिथेच नाश्ता कर आरामात कॅब येईपर्यंत, आणि त्याच्यानंतर तू आरामात जाऊ शकते, जेणेकरून तुला पण आवरायला वेळ भेटेल आणि जास्त घाई पण नाही होणार. सो बाकी लूक मी तुमच्यासोबत शेअर करते, पण ऑल ओव्हर मेकअप आणि हे सगळं मला तरी चांगलं वाटतंय. सो तुम्हालासुद्धा सांगा कसं वाटतंय काय ते. यूट्यूबचा हा ना खरं तर मी पहिलाच इव्हेंट आहे जो मी जॉईन होते किंवा त्या इव्हेंटला जाते असं. कारण या अगोदर इन्व्हिटेशन आलं होतं मला 2 वेळा. एक वेळेला मी प्रेग्नंट होते आणि हे पण घरी नव्हते, त्याच्यामुळे मला तेव्हा जाता नाही आलं. आणि त्याच्यानंतर मागच्या वेळी मीच थोडासा हलगर्जीपणा केला, किंवा मला असं झालं की यार कुठे ट्रॅव्हलिंग हे ते मनूसोबत, त्याच्यामुळे मी जरा हलगर्जीपणा केला आणि तेव्हा मी गेले नाही, जेव्हा मुंबईला इव्हेंट होता तेव्हा. पण आता पुण्यात आहे तर म्हणलं की चला आपण जायला पाहिजे. जवळच 1 तासाभराचा रस्ता आहे, सो काही जास्तीचं नाही आहे. आणि नाना पण आहेत, हे पण घरून ऑफिस करतील, तर मनूला पण बघणं होईल. इथल्या इथे एवढं काय वाटत पण नाही. कुठे जास्त लांब जायचं म्हणलं तर थोडंसं टेन्शन येतं. सो बघूयात कोण कोण भेटते, काय नवीन अनुभव येत आहेत, काय नवीन घडतंय, अजून नवीन लोक कोण भेटत आहेत मेन म्हणजे. कारण जास्त एक्सायटेड आहे मी बाकी नवीन लोकांना भेटण्यासाठी. काही ओळखीचे पण असतील, काही ज्यांना मी फॉलो करते किंवा मग फॉलो नाही करत आहे पण त्यांचे कधी व्हिडिओज बघते, तर ते सुद्धा असतील. सो सगळ्यांनाच भेटण्यासाठी एक्सायटेड आहे. सो बघूयात कसं कसं काय काय होते. त्याच्या अगोदर मी कशी दिसते हे मी तुमच्यासोबत पहिले शेअर करते. तर बघा, पूर्ण लुक हा असा काहीसा दिसतोय. आणि खरं तर ह्या ड्रेसमध्ये मी तेवढी कम्फर्टेबल पण नव्हते, पण यांचं असं होतं भक्ती छान दिसतोय तुला तर राहू दे. आणि काल मी जे ड्रेस ऑर्डर केले होते, म्हणजे काल परवा जे आले होते ना, तर ते मला साईजमध्ये पण बरोबर आले नाही आहेत. सो ह्या ड्रेसवरती कसं मला मॅचिंग इयरिंग्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण होत्या, बॅग पण होती. सो मी विचार केला की चला हीच आपण ठेवूयात, हाच ड्रेस आपण ठेवूयात. आणि कसा दिसतोय ते सांगा. गुड मॉर्निंग बेतू. इथं मनू पण उठली आहे. मी तिला काल सांगत होते की बेटा आम्हाला जायचं आहे, मग तू पप्पाला त्रास नको देऊ, हां. त्याच्यानंतर नानांना पण त्रास नको देऊ, पप्पाचं सगळं ऐक, नाहीतर पप्पा फटके देतील. तर ती मला स्वतःहून म्हणते आई चॉकी पण नाही खाणार, दात किडते है ना, त्रास नाही देणार ना तू. ओके जाऊ मी. आणि मी कुठं चालली बाळा, कुठं चालली मी, आई कुठं चालली. काल मला म्हणते आई ऑफिसला चालली. ऑफिसचं ती कधी बघत नाही, पण ती मी तिला सांगितलं होतं मी शूटला जाणार आहे, तर ती मला म्हणते आई ऑफिसला चालली. किती गोड. चला निघू मग. येणार आहे तुम्ही खाली, येणार आहे. मनूला काहीतरी नवीनच वाटायले, आई कशी दिसतीये म्हणून ती माझ्याकडे नुसती बघती. हां. आणि पप्पा तुम्हाला आज पण हेच सांगते, त्याच्यावर छोट्या छोट्या गोष्टीला ओरडू नका आणि रडू नका. जायचं ना बाहेर, चलो ओके. आली आहे मी. असे काही काका भेटली आहेत मला की AC चालूच करायला तयार नाही अजिबात. शेवटी नाहीच म्हणले, त्यांनी AC नाहीच चालू केला. चला मला कोण भेटले बघा, जाऊ द्या काकांचा.
थँक्यू तू पण. पहिल्यांदा एकदम वेगळं वाटायला लागलं मला. काकाने लावला किती शेवटपर्यंत? लावला किती शेवटपर्यंत एसी? नाही. एसी काकांनी स्टोरी बघावला. मला उलटी झाली. मी त्यांना म्हटलं होतं मी कारमध्ये उलटी करेन तुमच्या, करा म्हणे, पण मी लावत नाही. अरे असं कसं? डेंजर होते. अवघड होते. सकाळी सकाळी खराब अनुभव आला. तुला बघितलं मी आत्ता, मला वाटतं मागच्या साईडने दिसत होती. जाऊया सदारायला कॉल करू. गेलेला ती 10 मिनिटं देतो म्हणाले तू. मग जाऊया सोबतच. ही राजश्री, हिला जर तुम्ही ओळखत ओळखत असाल तर चांगली गोष्ट आहे. नसाल ओळखत तरी पण ही राजश्री, आम्ही पहिल्यांदा भेटतोय. तसं ओळख 4 वर्षापासूनची ओळख आहे. माझ्या डिलिव्हरीच्या टायमिंग पासूनची ओळख आहे. तसं आम्ही बोलतो फोनवर, हे फोनवरती बोलणं होतं. समोर पहिल्यांदाच भेट. येस. मला असं वाटलं की राजनंदिनी पण येईल. ती आहे की आधी आहे. इथं नाही आहे तिकडे. इथं कसं आणणार? नाही, असं वाटलं चला आमची भेट झाली असती. नाही, मैत्रिणीकडे ठेवलं, म्हणजे घरी ठेवलं तिला मैत्रिणीच्या. मला असं वाटलं होतं आपण सोबत येऊ. सोबतच आलो आपण ना. तू कधी यात. एकत्र असं. हा, पण मला असं ते म्हटलं ती इकडे तू तिकडे, तुम्ही सेपरेट गेलेलं पुरेल तुम्हाला. पण मला एसी वाली कॅब मिळाली. ए खरंच शपथ, काय त्या काकांचा राग आला. इथे आलोय आणि ब्रेकफास्ट करतोय आणि सकाळी सकाळी आम्ही काय खातोय? ब्राउनी. माझ्या ट्रेनरने बघावं. सगळे नवीन लोक भेटायला सुरुवात झाली आहे आणि छान वाटतंय सगळ्यांना भेटून. हो ना. म्हणजे काही ओळखीचे काय आलं. माझ्या चॅनलचं नाव मधुरा झिबा. रिडिस्कवर युअरसेल्फ विथ मधुरा झिबा. पण खरंच छान वाटलं. थँक्यू. असं वाटलं नाही की पहिल्यांदा बोलतो. आणि तुम्ही स्वतःहून आलात नाही का? मोठी गोष्ट आहे. हां, तुम्ही मराठी क्रिएटर्स आहेत का वगैरे वगैरे, तर खूप छान. मी ठरवलं की आपल्या माणसांना जाऊन भेटायचं. त्याच्यात काही असं ना हे ठेवायचं नाही, कमीपणा नाही आहे. उलट आपण हेल्प करतो लोक आणि आपल्याला एक फिलिंग येतं की अरे चल ही आहे माझ्यासोबत असं एक, आणि आपलं कनेक्ट राहतो. कधी काही इश्यू आला तर आपण हेल्प करू शकतो. चला, बाहेर 1 तास वेट करून आलोय आम्ही. फायनली बसल्यावरती जरा बरं वाटत मला. इकडे तर नाही आहे. सगळेजण ना स्क्रीनवरती सगळ्यांचे फोटोज दिसत आहेत वडापाव खाताना किंवा काय काय. तू दिला नव्हता? नाही. त्यांनी जे सांगितलं होतं प्रॉम्प्ट वगैरे दिला होता जेमिनीवरती हे करण्यासाठी, आणि त्यात चेहरा असं चेहरा होण्यापेक्षा अगदी म्हातारे दिसत होतो. माझं पण तेच झालेलं. सो आम्ही ते बघत बसलोय. आमचा कधी येतोय, आमचा कधी येतोय. वेलकम वेलकम वेलकम, आप सभी का YouTube क्रिएटर कलेक्टिव पुणे में स्वागत है गाइस. कम ऑन. तर बघा, अशी काही होस्टची एंट्री झाली आणि त्याच्यानंतर काही गेम्स वगैरे आम्हाला तिथे दिले होते, ते आम्ही खेळलो. होस्टमध्ये ना माझी फेवरेट सरिताताईसुद्धा होती, कारण बऱ्याच दिवसापासून मी तिला फॉलो करते आणि तिच्या रेसिपीज फॉलो करते. खूप सिंपल आणि छान असतात. आणि त्याच्यानंतर आम्हाला स्क्रिप्टिंगसाठी म्हणा, थंबनेलसाठी म्हणा किंवा एकंदरीत चॅनलसाठी ना गुगल जेमिनायचा वापर कसा करायचा याबद्दलसुद्धा इन्फॉर्मेशन दिली. आणि त्यानंतर जाऊन मी सरिताताईला पर्सनली भेटले, कारण जेव्हा माझे 600 ते 700 सबस्क्रायबर होते ना, तर तेव्हा मी तिला मेल केला होता की माझं प्रमोशन करशील का, आणि तेव्हा ती मला म्हणली होती की नाही तू ट्राय कर, होऊन जाईल. आणि आजचा मला तो दिवस आठवते जेव्हा माझे 2,68,000 सबस्क्रायबर्स आहेत. म्हणजे हे मोटिवेशन मला कुठून तरी तिथं भेटलं होतं आणि म्हणून मला पर्सनली तिला भेटायचं होतं, जे आज इच्छा पूर्ण झाली. चला, नवीन मैत्रिणी भेटल्यात मला. आणि त्यांनी भरभरून हो हो हो. तिकडे गेली इकडे ह्या दोघी जणी भेटल्या, फूड ब्लॉगर आणि शॉपिंग हॉल. मुंबईहून आल्यात दोघी पण आणि इव्हेंटमुळं भेटता आला मग सुरुवात झाली. चला पोरींनो, भेटूयात नंतर. असाच योग आला तर तू उद्या घरी ये. यायचंय घरी ये. नाही किती होतं मला नाही बोलवत. मी पण माझ्या सासरी निघून चालली, माहिती आहे मला, म्हणूनच म्हणते ना असे आपण भेटतो ग. तिचं काय कधी येणं होत नाही, म्हणून मग स्पेशली जरा हिला जास्त. ती एवढी मोठी बुक केली नाही. मला वाटलं मी विनो बुक केली. बड्डे लोक ते मला गडबड झाली वाटली ही नाही माझी. बाकी इव्हेंट कसा वाटला? जेन्युइन रिव्ह्यू द्यायचा, उगाच नाही म्हणजे ज्या यांनी आलं होतं तसं एवढं काही खूप भारी नव्हतं, किंवा जे इंस्टावर व्हिडिओ बघितले होते त्या काइंड ऑफ नव्हतं. असं वाटलं की जेमिनाय जेमिनाय AIचं प्रमोशन होतं. विचारून बघ. मी बट हे मिळालं आहे. कसं होतं भेटले, खूप छान नवीन मित्रमैत्रिणी भेटले असं म्हणायला हरकत नाही. बट जो इमॅजिन केला होता किंवा जो बघितला होता त्या काइंड ऑफ इव्हेंट नव्हता.
रात्रीच्या वेळेला नानांना घरी जायचं होतं आणि म्हणून मग इथे मी पाया पडत होते. बाकी सगळी तयारी चालू होती. तसं जेवण वगैरे काही केलं नव्हतं त्यांनी. डब्बाच पॅक करून दे म्हणले म्हणून ते केलं. आता मी पाया पडले, की लगेच मनू पण माझ्या मागे आली आणि पिकू पटकन नानाच्या अंगावर धावून गेला. सो बऱ्याच वेळेला मला असं वाटतं ना, की पिकूचू जरा मनूबद्दल जेलस फील करतो कधी-कधी, की हिच्यामुळे माझे लाड होत नाही वगैरे आणि ते त्याच्या बघण्यातून किंवा वागण्यातून आम्हाला बऱ्याचदा दिसतं. पण तो तिच्या बाबतीत तेवढाच प्रोटेक्टिव्ह सुद्धा आहे. म्हणजे अजिबात तिच्याजवळ कोणाला येऊ देत नाही आणि तिच्याकडे खूप लक्ष देऊन असतो. सो हे सुद्धा आम्हाला बघायला मिळतं बऱ्याचदा. कोणी खाल्ला मँगो? म्हणून आहे ना? चला नानांना बाय बोलतो. बाय. या म्हणावं परत. ये परत. चला आपण जाऊ. तर आता नानांना सोडून हे आलेत. मनूचं चाललं होतं नानांना सोडवायला. ती पण गेली होती शेवटी आणि किती 9:30-10 वाजता आलं असेल ना. आणि मनू आता जरा कलर पेंट हे सगळं करण्यामध्ये बिझी आहे. तर म्हणलं चला आपला एक आपला व्हिडिओचा एंड करूयात. हो बरोबर केलं. मी सर्कल काढून दिली होती तिला वेगवेगळ्या कलरचे आणि त्याच्यामध्ये ती कलर भरत होती. आणि तिनं ज्या कलरचं सर्कल होतं ना बरोबर तोच कलर भरला त्याचा. नाही मी होते ना तिथे तो भरताना. पूर्ण भरताना कन्फ्यूज जरी झाली तरी हां पण भरते ती. तिला कलर्स कळतात बऱ्यापैकी मला त्यामुळे. वाटलं तिनं स्वतः भरला. आणि आता मग अशी घाईघाईमध्ये ते इव्हेंटवरनं आलो हे ते नंतर मी काही शूट केलं नाही. इव्हेंटला गेले होते मी. मला खरं तर काल मी काही शूट केले होते 2-4 त्याच्यामुळे मला इतका कंटाळा आला होता की जाऊ का नको. पण मी इतक्या दिवसाचं खोकलेलं होतं ना नाही मला जायचं आहे नाही मला बघायचं आहे नेमका यूट्यूबचा इव्हेंट कसा असतो काय ते म्हणून जाऊयात आपण. सो आज मी गेले पण अपेक्षेप्रमाणे तसं काही एवढं मला वाटलं नाही ते. कारण झालं असं मला असं वाटलं होतं की तिथे खूप नवीन गोष्टी सांगितल्या जातील की कसं तुम्ही ग्रो करू शकता कसं काय करू शकता हे ते सगळ्या गोष्टी. पण तिथे AIचा वापर आपण आपल्या कॉन्टेंट क्रिएशनमध्ये कसं करू शकतो हे सांगितलं होतं. जे की सध्या माझ्या चॅनलसाठी तरी मला यूज नाही करता येणार. मी थंबनेल वगैरे तिथून जनरेट करते अशी पण जास्तीची काही गोष्टी करत नाही स्क्रिप्टिंग वगैरे. कारण ब्लॉगसाठी स्क्रिप्टची गरजच नाही आहे. जर प्रमोशनल व्हिडिओ असतात तर त्याच्यासाठी मग काही वेळेला ब्रँड देतात काही वेळेला आपल्याला करावं लागतं. तर तिथे मी ChatGPTचा वापर करते सध्या तरी काही वेळेला असं होतं. पण बाकी तिथे असं खूप काय नाही झालं आणि खूप मोठे क्रिएटर्स आमच्या बॅचला तरी नव्हते किंवा मला जे माहीत होते ते पण नव्हते असं झालं. हां म्हणजे सकाळची एक बॅच होती दुपारची एक बॅच होती. दुपारी बरेच दिसले होते ओळखीचे आणि सकाळच्या बॅचमध्ये तसे काही खूप ओळखीचे नव्हते. आणि असं होत होतं काही जणांचं की अरे यार आपण चेहरा तर बघितला आहे पण नाव माहीत नाही आहे मग जाऊयात का भेटूयात का. खरं तर हा नवीन एक्सपिरियन्स होता आणि हे छान होतं. आणि बरेच जण नाही का आपल्याला जे ओळखत होते म्हणजे मला जे ओळखत होते तर ते बरेच जण मला सुद्धा भेटायला आले. तर ते सुद्धा खूप छान वाटलं आणि त्याच्यामुळे ना एक नवीन मैत्रिणी मला तिथे मिळाल्या. खरं तर याचा हेतू तोच होता की एक ते इव्हेंटपेक्षा ते एक मीटअप होतं. सो ती एक गोष्ट छान झाली. पण आमची अपेक्षा होती आम्ही फर्स्ट टाईम चला इव्हेंट अटेंड करतोय तर आम्हाला थोडंसं तिथून शिकायला पण मिळालं पाहिजे जे की ज्याचा वापर आम्हाला तेवढा जास्त नाही झाला. सो असं होतं इव्हेंटच्या बाबतीमध्ये. पण त्याच्या अगोदर ना सकाळी एकदम घाणेरडा अनुभव आला माझ्यासोबत झाला. ते म्हणजे ओलाचा. मी कॅब म्हणजे मला असं होतं की आपण रिक्षाच बुक करूयात. पण मागच्या वेळी जेव्हा मी जेमिनीच्या इव्हेंटला गेले होते ना तेव्हा मेन हायवेवरती तो रिक्षा असा बंद पडला होता. एकदम जोरात गाड्या येत आहेत जात आहेत आणि मोठ्या 10-12 चाकी वगैरे ह्या टाईपमध्ये खराडीला नेमकं त्या हॉटेलच्या समोरच जेव्हा मी इकडून जात होते आणि ते रिक्षा बंद पडला आणि मी इतकी जास्त घाबरले कारण ऑलरेडी मला रिक्षामध्ये 2 व्हीलरवरती भीती वाटते. सो मी इतकी घाबरले. सो मला असं वाटलं की नको आपण ह्यावेळी ना सेफ साईड कॅबने जाऊयात. मी कॅबमध्ये बसले. त्या काकांना म्हणलं काका AC चालू करा मला जरा त्रास होतोय. काकांनी काही AC चालू केलं नाही. काकांचं म्हणणं होतं की नाही तुम्ही नॉन AC बुक केली आहे मी AC चालू नाही करू शकत. मला तेव्हा कन्फर्म माहीत नव्हतं. सो मी काकांना म्हणलं की काका आत्तापर्यंत मी जेव्हा पण गाड्या बुक केल्यात कॅब बुक केल्यात तर तेव्हा असं कधीच झालं नाही की समोरच्या माणसांनी किंवा काय AC चालू करायला नकार दिला. ॲक्च्युअलमध्ये मी ACच बुक केली होती. हे मला नंतर मी जेव्हा चेक केलं तेव्हा कळलं. सो तसं आमचं बोलणं झालं नाही पण म्हणे मी चालूच नाही करू शकत त्याचा रेट हा असतो असं तसं तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील. म्हणलं ठीक आहे चालेल. ही आमची गोष्ट थोडे 1-2-5 मिनिटं नंतर झाली. पण त्या अगोदर आमचं खूप डिस्कशन झालं की का बरं नाही चालू करत तुम्ही चालू करायला पाहिजे एवढं पे करतो आम्ही असं तसं आम्हाला जर कम्फर्टच मिळत नाही तर काय उपयोग आहे मग वगैरे. आणि मला जर उलटी झाली तर मी कॅबमध्ये उलटी करेल. मी एवढं पण बोलले त्यांना. त्या काकांची रिॲक्शन अशी होती की चालेल करा.
त्यांनाही माहित होतं की तोंडावरून तर चांगली दिसतीये पोरगी, ही काही रिक्षा कॅबमध्ये उलटी नाही करणार आहे. ते काका म्हणतात की ठीक आहे करा. म्हणलं काय माणूस आहे, म्हणजे रिक्षा कॅबमध्ये उलटी करा चालेल, पण मी काही एसी नाही लावणार, ह्या ॲटिट्यूडमध्ये काका होते. त्याच्यानंतर शेवटी मी त्यांना म्हणलं किती एक्स्ट्रा चार्जेस लागतील, तर ते म्हणले 50 रुपये. म्हणलं ठीक आहे चालेल करा, कारण मला ते बाहेरच्या वासाने मळमळ होत होतं आणि एसी बंद होतं, त्याच्यामुळे आतमध्ये खूप असं गरमी आणि हे होत होतं. त्याच्यामुळे मी त्यांना म्हणलं ठीक आहे चला मी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देते. तर ते मला काका काय म्हणतात, म्हणजे करायचंच आहे का चालू. अरे मी 5-10 मिनिटं तुम्हाला कशासाठी डोकं लावते. तर मला प्रश्न हा पडलाय, म्हणजे आपण ओला करून जातो, एक वर करतो, करायचंच आहे का चालू, आणि एक वर गेला तर मी एसी चालू. मी म्हणलं हा काहीच कामाचा नाहीये माझ्या, एक वर एसी, त्याच्यामध्ये समोरच तुम्हाला हवा लागते. त्याला करायचंच नव्हतं एसी चालू. आणि मी या गाडीमध्ये बसल्या बसल्या असं ते व्हॉइस नोट देतात नाही की एसी तुम्ही चालू करा, सो तुमची राईड जी आहे ती कम्फर्टेबल होईल आणि तुम्हाला छान एक्सपिरियन्स येईल. सो हे मी ऐकलंय. त्याच्यानंतर मी त्यांना म्हणले, पण एक सुरुवातीचे 2 मिनिटं मला असं झालं चल मी चेक करते आणि त्याच्यानंतर आपण ह्या काकांना बोलूया. सो मी पहिले 2 मिनिटं काय त्यांना लगेच नाही बोलले की हा मी नॉन एसी नाहीये वगैरे वगैरे. तर हे असं झालं आणि काकांनी मला इतकं डोकं लावलं की बस शेवटी मला उलटी झाली. मी गाडीच्या बाहेर उलटी केली. त्यांना म्हणजे थांबवा म्हणलं, त्या काकांना वाटलं उतरायचं काय हिला मध्येच, तर मी त्यांना म्हणलं नाही मला त्रास होतोय, 2 मिनटं थांबा. माझं सगळं झालं. त्याच्यानंतर एक बाजूलाच एक काकू होत्या, म्हणजे एक 50-60 वर्षाच्या तरी असतील. त्यांनी मला इतकं प्रेमाने विचारलं की तुम्हाला काही मदत हवी आहे का. इतकं छान वाटलं मला आपलं कोणीतरी असल्यासारखं. आणि एक माणसं म्हणजे एक तशी माणसं असतात आणि एक असे ह्या काकांसारखे, म्हणजे पैसे देऊन पण त्या बिचारांनी काही चालू केलं नाही. खरंच एवढा त्रास दिला मला. फर्स्ट टाईम असा एक्सपिरियन्स आला आणि खरंच ओलाला एवढीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही जरा ह्याच्याकडे बघा काहीतरी, कारण हे माझ्या बाबतीत फर्स्ट टाइम नाही होते, हे बरेच लोकांच्या बाबतीत झाले. म्हणजे त्या दिवशी तर मी एक व्हिडिओ बघितला की कॉन्टेंट क्रिएटरच आहे, तिला रस्त्यातून मध्येच हायवेमध्ये उतरून दिलं, हायवेला उतरून दिलं. मनस्वी झालं, तोंड रंगवणं चाललंय बघाव तिला जरा, ओठांवरती लावती आता, हायवेवरतीच उतरून दिलं. मारायचं नाही हो लगेच, आमच्याकडे हे असंच होतं. मग मी त्यांना काहीतरी सांगते आणि ते डायरेक्ट फटका देतात. तर मनूला त्यांनी थोडासा फटका दिला आणि त्याच्यानंतर मग आमचंच वाजलं, कारण आमचं नेहमी असं होतं की मला मनूला मारल्याच्या नंतर खूप जास्त राग येतो, विचित्र. कारण मी पण तिला फटका देते, असं नाही की मी तिला अजिबातच मारत नाही, पण तिने एक्स्ट्रीम लेवलला काहीतरी केलं जे खूपच अति झाले बाबा, मग ठीक आहे. पण अशा छोट्या छोट्या गोष्टीला मुलांना मारणं म्हणजे मला तरी अजिबात आवडत नाही ही गोष्ट जी यांच्याकडनं होते. मग त्याच्यानंतर आमचेच तासभर तरी भांडणं चालू असतात. ते तसंच झालं आता पण. सो आता परत मनू त्यांच्यासोबतच खेळतीये, कारण पप्पानी मारलं जरी असलं ना तरी आम्हाला परत पप्पाकडेच जायचं असतं, आई कितीही नादी लावत असली तरी. पण असं होतं की मुलांना छोट्या छोट्या गोष्टीला मारून काही उपयोग नाही आहे. कारण मी एक व्हिडिओ बघितला होता की त्यांचा जो ब्रेन आहे ना तो एवढा डेव्हलप झालेलाच नसतो की त्यांना त्या चांगल्या आणि वाईट गोष्टींमधला फरक कळेल, किंवा त्यांना मारल्यानंतर कळेल की नाही आपण ही गोष्ट नाही केली पाहिजे. ती आत्ता फटका खाते, ती परत अजून दुसऱ्या दिवशी तीच गोष्ट करते. सो हे असं होतं. पण तेच जर आपण चांगल्या शब्दामध्ये समजून सांगितलं, नाही ती ऐकणार, मान्य, लगेच नाही ऐकणार आहे, पण थोडंसं आपण तिला कंटिन्यू सांगत गेलो तर तिला ती गोष्ट कळेल असं मला तरी वाटतं. त्यामुळे छोट्या पोरांना मी ते ह्यांना सांगतेच, पण तुम्ही पण ते खूप मारत असाल तर नका मारत जाऊ. खूप अति काहीतरी केलंय बाबा, नाही तुमची खूपच चिडचिड होती, अजिबातच ऐकत नाही, एखाद्या अशा कंडिशनच्या वेळी मी पण एखादा फटका देते. सो असं होतं. सो आजचा इव्हेंट, बाकी सगळ्या गोष्टी झाल्या जे मी तुमच्यासोबत आज शेअर केलं. सो असा होता आजचा ब्लॉग. तो एक तर सकाळचा तो माझा विचित्र अनुभव, त्याच्यानंतर याचं इव्हेंटचं पण म्हणावं असं मला काही खूप भारी नाही वाटलं. इव्हन माझ्यासोबत ज्या पण होत्या त्यांना पण असं झालं की यार खरंच थोडंसं अजून एक्सपेक्टेशन होत्या यूट्यूबकडनं की आम्हाला काहीतरी अजून वेगळ्या गोष्टी शिकायला मिळतील. असं तिथे गेल्याच्यानंतर कुठंतरी फील झालं की गुगल जेमिनायचं ते प्रमोशन करतायत म्हणून, त्याच्या व्यतिरिक्त जास्तीचं काही तिथे नव्हतं. सो असं होतं. बाकी नवीन लोक भेटले त्यामुळे एकदम खुश होतो. आजचा दिवसही छान गेला. इव्हेंट झाल्याच्यानंतर इव्हन आम्ही त्या इव्हेंटपेक्षा जास्त ना बाकी गप्पाच खूप मारल्यात. तनया, मी, राजश्री सगळ्याजणी सोबत होतो. मनूलाही बघण्यासाठी हे नाना होते, त्यामुळे आम्ही जरा रिलॅक्स बसून निवांत तशा गप्पा मारल्या. राजश्रीसुद्धा पहिल्यांदा आली होती इथे आणि या अगोदर फोनवर आमचं नेहमी बोलणं व्हायचं, पण असं समोरासमोर कधी काय असं भेटलो नव्हतं आम्ही. सो तिलाही भेटून खूप छान वाटलं.
आणि असा होता आजचा दिवस. सो चला, आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि मुलं जर तुम्हाला असा त्रास देत असेल ना, तर तुम्ही काय करता ना ते मला नक्की सांगा. सो तुम्हाला माझं म्हणणं पटतंय का? तुम्हाला असं खूप वाटतंय की नाही बाबा, की पहिले नाही का आपल्याला फटकेच द्यायचे वगैरे वगैरे. तर मी पण कधी काय कोणाचे कधी फटके नाही खाल्ले, खरं सांगते. त्यामुळं मला पण नाही आवडत ह्या गोष्टी खरं तर. सो तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल तुम्ही नक्कीच सांगू शकता. बाकी भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. असंच कनेक्ट राहा, खुश राहा, काळजी घ्या. बाय बाय.